नमस्कार। आज मी बनवणार आहे सिंधी कढी। तर ही कढी खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी खूप सिंपल आहे, झटपट तयार होते। आज आपण टेस्टी अशी सिंधी कढी बनवणार आहोत। ही कढी सगळ्यांनाच आवडते, पण तुम्ही जर करत नसाल तर ही कढी नक्की करून बघा। तर मी आठवड्यातनं एकदा ही कढी आमच्या घरात बनतेच, कारण आमच्या घरात सगळ्यांना ही कढी आवडते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरू करूया। तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते। तुमच्या आवडीप्रमाणे जशा तुम्हाला भाज्या आवडतात त्याप्रमाणे तुम्ही इथं भाज्या घेऊ शकता। मी इकडे घेतलेला आहे बटाटा, बीन्स घेतलेले आहेत, इथं भेंडी घेतलेली आहे, इथं गाजर घेतलेला आहे। माझ्याकडे सध्या एवढ्या भाज्या होत्या, सो मी हे ऍड केलेले आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इथं मोहरी, मी थोडेशा 10 ते 12 इथं मेथी दाणे घेतलेले आहेत, हिंग, जिरं आणि इथं आलं आणि मिरचीची मी कुटून घेतलेली आहे। कढीपत्ता लागणार आहे आपल्याला। तर हे झालं फोडणीचं साहित्य। त्याचप्रमाणे आपल्याला इकडे 2 चमचे बेसन लागणार आहे। तर इकडे आपल्याला 2 टोमॅटो पण लागणार आहेत, ते बॉईल करून घ्यायचे, नंतर त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आणि त्याची पेस्ट करून घ्यायची। तर इकडे आपली टोमॅटोची पेस्ट तयार आहे। मी इकडे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यात तेल घालायचं। तेल थोडंसं जास्त लागतं। तर इकडे बघू शकता तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर मी इकडे मेथी घालून घेतली, जिरं, हिंग, कढीपत्ता, आणि जी आपण पेस्ट करून घेतली आलं आणि मिरचीची ती आपल्याला टाकायची। तर यात आता आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे बेसन आणि हे बेसन आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता बेसनचा कलर चेंज झालेला आहे। यात आपल्याला 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे आणि हे सगळे प्रोसेस पटपट करायची आहे। आणि यात आता आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे, जी आपण मगाशी टोमॅटो उकडून आपण ज्याची पेस्ट करून घेतली तर ते घालायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता कसला मस्त असा कलर आला आहे। आपल्या करीला पण हाच कलर उतरतो, काश्मीरी रेड चिली घातल्यामुळे कलर खूप छान येतो। आता जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि करी आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि एक मस्त अशी ह्याला उकळी काढून घ्यायची। तर मला इकडे करी थोडीशी अजून पातळ पाहिजे होती, सो मी पाणी ॲड केलं आणि आता यात आपल्याला ह्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर याच्यावर मी आता झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घेते साधारण 5 ते 10 मिनटं। तर इकडे तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटानंतर भाज्या आपल्या पूर्ण शिजलेल्या नाही आहेत, पण अर्ध्या शिजलेल्या आहेत। सो पुन्हा एकदा मिक्स करायचं, भाज्या चेक करायच्या आणि पुन्हा एकदा हे असंच मस्त असं झाकण ठेवून भाज्या पुन्हा शिजवून घ्यायच्या। जोपर्यंत भाज्या शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर बटाटा शिजलेला आहे, मला थोडासा कच्चा वाटतो अजून, तर थोडा वेळ मी अजून 5 ते 10 मिनटं ह्या भाज्या शिजवून घेते। या स्टेजला मी 1 चमचा साखर पण घालून घेते। जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी पण चालते। तर इकडे बघू शकता अजून मी 10 मिनटं भाज्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपल्या भाज्या आता शिजलेल्या आहेत। तर इकडे तुम्ही कलर पण बघू शकता करीचा किती सुंदर असा आला आहे आणि ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते। नक्की करून बघा तुम्ही आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा। काही लोक याच्यात चिंच पण घालतात, जर तुम्हाला आवडत असेल ती टेस्ट तर तुम्ही चिंच पण घालू शकता।
किंवा साखरेच्या ऐवजी गूळ पण घालू शकता. तर आजचा व्हिडिओ हा मी इकडेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.